नमस्कार, माझे नाव प्रतीक मधुकर बोड. मी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये राहतो. शिवसेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिन महाराज पगार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करणार आहे. विजेसारखे तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हालून गेला, वाघडाख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर माळाने घेऊन हजारो मुघलांना लढून गेला. अरे स्वर्गातही गेल्यावर देवा निजांना झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी, ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी जीव तळपतो माझा या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. मी म्हणणाराला या मातीत रोवणारी या महाराष्ट्राचीच माती आहे, खंजीर सुद्धा खुशणार नाही, अशी माझ्या लाडक्या शिवरायांची छाती आहे. आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवावं अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चालल्यात. पण ज्यांचं नाव ऐकताच यांचं मस्तक नथमस्तक असं राहत नाही, तर राजमाता मासत जिजाऊ 33 कोटी देवांची अब्जा वधी मंदिर असतात. 33 कोटी देवांची अब्जा वधी मंदिर असतात, पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही. पण कोट्यावधी माणसं माझ्या त्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. ये संभा मर सकता है, ये शेर का छावा संभा मर सकता है, मगर कभी बेईमान नहीं हो सकता. ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मी मस्तक टेकून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. खर तर ज्या माणसानं या महाराष्ट्राला महाराष्ट्र नाव दिलं तो माणूस खरोखरच खूप महान असला पाहिजे. ज्या तुकोबारांच्या अभंगवाणीतून विचारांचे मळे फुलले त्या तुकोबारांचा महाराष्ट्र मान आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र मान आहे. सौंदर्यावरती तर कोणीही प्रेम करतं, पण कुष्ठरोगांच्या तळहातावर बोथटलेल्या त्या बाबा आमटेंचा महाराष्ट्र मान आहे. स्वतःची मुलं तर कोणी सांभाळतं, पण दीनदलितांची आणि अनाथांची मुलं सांभाळणाऱ्या त्या सिंधुताई सकपाळांचा महाराष्ट्र मान आहे. अरे एवढंच काय, मनगटानेच कापतो आम्ही तलवारच्या पाती, मनगटानेच कापतो आम्ही तलवारच्या पाती, आणि हृदयात आमच्या राजा शिवछत्रपती अशी अभिमानाने डरकाळी फोडणाऱ्या या महाराष्ट्रातील मावळ्यांचा इतिहास मान आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न पडतो की या महाराष्ट्र इतिहास लिहिला कोणी? या महाराष्ट्र इतिहास कुठल्या आयऱ्यागरानं, कुठल्या लुंग्या शुंग्यानं लिहिला नाही, तर या महाराष्ट्र इतिहास लिहिलाय तलवारच्या पातीनं, ढालीच्या खडखडाटानं, दऱ्या खोऱ्यात धुंदर वादळानं, माझ्या लाडक्या शिवाजी राजानं. म्हणून मी म्हणतो की हिंदुस्थानाचा मुकुटमणी अतुल्य शौर्याची गाथा, हिंदुस्थानाचा मुकुटमणी अतुल्य शौर्याची गाथा, असा हा जाणता राजा, त्याच्या चरणी मी झुकवितो माथा, त्याच्या चरणी मी झुकवितो माथा. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये दगडालाही पाझर फुटेल असे वातावरण तयार झाले आणि सन 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही, आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाही. हा एक इतिहासच आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा घडला. मित्रांनो, मी छत्रपती शिवाजी महाराज यांना जागतिक पातळीवरचा सर्वोत्तम योद्धा मानेन, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ज्या सरदारांना पराजित केले ते सर्व सरदार बाहेरच्या देशातले होते. फक्त मिर्झाराजे जयसिंग आणि अफजल खान हे दोनच सरदार फक्त भारतीय होते. मित्रांनो, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर अफजल खानाचा वध केला, तो अफजल खानाचा वध करण्यासाठी त्यांना फक्त आणि फक्त 2च मिनिटे लागले होते, फक्त 2 मिनिटे. परंतु या 2 यशस्वी मिनिटांसाठी त्यांनी तब्बल 1 वर्ष नियोजन करून ठेवले होते. तब्बल 1 वर्ष. ऐसा राजा होणे नाही. मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव शिवाजी असं का ठेवण्यात आलं? तर आपण सहजपणे उत्तर देतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला. परंतु मित्रांनो, हे उत्तर चुकीचे आहे. खरे उत्तर आहे की शिवाजी हा शब्द जगाला न्याय आणि संदेश देणारा शब्द आहे. तर ते कसे काय, तर तुम्हाला सांगतो. तर शी फॉर शिका, वा फॉर वागा, आणि त्याचप्रमाणे तुम्ही शिकलात आणि त्याचप्रमाणे तुम्ही वागलात तर तुम्ही नक्कीच जग जिंकाल, हा त्यांच्या नावावरून आपल्याला संदेश मिळतो.
मित्रांनो, या महाराष्ट्रातील जे पुतळे आहेत ती महाराजांची खरी स्मारके नाहीत, तर महाराष्ट्राच्या हातात असलेले 360 गडकोट ही महाराजांची खरी स्मारके आहेत. ती आपल्याला जपायला हवी. म्हणून महाराजांवर प्रेम, श्रद्धा आणि निष्ठा करण्याच्या निमित्ताने ही महाराष्ट्राची बलाढ्य दौलत आपण जपून ठेवूया आणि पुन्हा एकदा उभारूया स्वराज्य. जाता मी एवढंच म्हणेन, रयतेसाठी जो जन्मभर झिजला, रयतेसाठी जो जन्मभर झिजला, रक्षणार्थ तयाच्या गडकोटी बसला, रक्षणार्थ तयाच्या गडकोटी बसला. मानवतेच्या झऱ्यापुढे काळी झिजला, मानवतेच्या या झऱ्यापुढे काळी झिजला. असा वीर शुभा माझा रायगड निजला, रायगड निजला, रायगड निजला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद.